नमस्कार, मी डॉक्टर उल्केश पाटील, कन्सल्टंट चेस्ट फिजिशियन आणि क्रिटिकल केअर मानवता कॅन्सर सेंटर इथे कार्यरत आहे. फुफ्फुसाचा कर्करोग कशामुळे होऊ शकतो त्याबद्दल आज आपण थोडक्यात बोलू. सर्वात पहिला आणि मोठा धोका म्हणजे धूम्रपान, सिगारेट, बीडी, तंबाखू किंवा हुक्का अशा कोणत्याही प्रकारामुळे हे सगळ्यात घातक असू शकते. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे पॅसिव्ह स्मोकिंग, म्हणजे स्वतः धूम्रपान न करता धूम्रपान करणाऱ्या लोकांमध्ये राहणारे, त्यामुळे लंग कॅन्सरचा अधिक धोका वाढू शकतो. हवेतील प्रदूषण, धूळ, रासायनिक, फॅक्टरीतील घातक वायू यांच्या दीर्घकाळ संपर्कात राहणाऱ्या लोकांना अधिक धोका वाढू शकतो. काही लोकांमध्ये अनुवंशिक कारणे पण हे जबाबदार असू शकते. कुटुंबात लंग कॅन्सरचा इतिहास असल्यास धोका वाढू शकतो. तसेच वय वाढल्याने, जसे की 50 एजच्या वरती असल्यास तर लंग कॅन्सरचे धोका जास्त असू शकतो. काही आजार जसे की जुने फुफ्फुसाचा संसर्ग जसे टीबी किंवा क्रोनिक लंग डिसीज असलेल्या रुग्णांमध्ये पण हा धोका वाढू शकतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे धूम्रपान न करणाऱ्या लोकांमध्येही लंग कॅन्सर दिसू शकते. यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष न केलेले बरे. सतत खोकला येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, दम लागणे, वजन घटणे, थुकीत रक्त दिसणे अशी लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. योग्य निदान आणि योग्य उपचारामुळे लंग कॅन्सरवर प्रभावी उपचार शक्य आहे. लंग कॅन्सरबद्दल अधिक माहिती हवी असेल तर त्वरित HCG मानवता कॅन्सर सेंटर नाशिक येथे भेट देऊ शकता.